सर्वांना मैत्रीपूर्ण आणि क्रांतीपूर्ण जय. 135वी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि अत्यंत जल्लोषात आनंदात नेहमीप्रमाणेच आपण सगळे संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण देशभरातच नव्हे तर साधारण सर्वांना माहिती असेल तर जगभरात साधारण किमान 152 देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप जल्लोषात साजरी केली जाते आणि जगातली सगळ्यात मोठी जयंती जर कुठली असेल तर ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. आणि आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारस आहोत, वैचारिक वारसदार आहोत आणि या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं, ते इथल्या मातीत वारंवार रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याला जागूनच बहुजन संघटक सारखे हे जे पेज आहेत, हे जे उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत, बाबासाहेबांच्या विचारांचे जे पाईक आहेत, ते अशा पद्धतीने असा प्रबोधनात्मक कार्यक्रम 365 दिवस राबवत असतात. 365 दिवस आपण महापुरुषांच्या महानायकांच्या जयंत्या साजऱ्या करत असतो, यांच्या विचारांचा जागर घालत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे बाबासाहेबांचा जो एक पैलू आहे, बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत. बाबासाहेब समजून घ्यायचं म्हणजे मी नेहमीच असं म्हणत आले की बाबासाहेब समजून घेण्यासाठी एक आयुष्य पुरेसं नाहीये. बाबासाहेबांचे विविध पैलू आहेत, बाबासाहेब विविध रंगी आहेत, बाबासाहेब अर्थतज्ञ आहेत, बाबासाहेब कायदेतज्ञ आहेत, बाबासाहेब प्रकांड पंडित आहेत, बाबासाहेब प्राध्यापक होते, बाबासाहेब उत्तम संसदपटू होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब स्त्री मुक्तीसाठी झटणारे, स्त्रियांच्या उद्धारासाठी शेवटपर्यंत विचार करणारे आणि फक्त विचार करून न थांबणारे किंवा बोलून न थांबणारे, तर त्यासाठी ज्यांनी आयुष्यपणाला लावलेलं आहे, ज्यांनी सुंदर असं संविधान लिहून आम्हा स्त्रियांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले केलेले आहेत, असे बाबासाहेबांचा हा जो पैलू आहे हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर माझा जो आजचा विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री मुक्तीदाते. जय भीम सर्वांना. पुन्हा एकदा मी सुरुवात करतेय. आजचं हे जे विचारांचं पुष्प आहे हे नेहमीप्रमाणेच आपल्या दोघांच्या तुमच्या सोबत एकटीने नव्हे तर जो वक्ता असतो आणि जे श्रोते असतात, या दोघांच्या संमतीने, या दोघांनी मिळून जे विचारांचं पुष्प असतं ते फुलवायचं असतं. आणि म्हणून तुमच्या सोबत आजचा हा जो माझा विचारांचा प्रवास आहे, विचारांचे हे जे पुष्प आहे ते फुलवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर विषयाला सुरुवात करूयात. स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि मुक्तीसाठी लढणारा मी एकमेव योद्धा आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब रमाबाईंना एका पत्रामध्ये लिहितात. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की रमा, मी स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या मुक्तीसाठी लढणारा एकमेव योद्धा आहे. मला असं वाटतं हे जे बाबासाहेबांचं वाक्य आहे, ह्या बाबासाहेबांच्या वाक्यातून, या त्यांच्या एका विधानातूनच बाबासाहेब भारतातल्या स्त्रियांबद्दल काय विचार करत होते, भारतातल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी बाबासाहेब काय प्रयत्न करत होते याचा अंदाज आपल्याला येतो. भारतातल्या स्त्रियांची उन्नती, भारतातल्या स्त्रियांची सामाजिक स्थिती, भारतातल्या स्त्रियांचा राजकीय सामाजिक दर्जा काय आहे, बाबासाहेबांचं भारतातल्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी, उत्थानासाठी काय योगदान राहिलेलं आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याआधी भारतातल्या स्त्रियांची बाबासाहेबांच्या अगोदर काय स्थिती होती हे बघणं आपल्याला गरजेचं वाटतं. हे अत्यावश्यक ठरतं. त्याशिवाय बाबासाहेबांनी आम्हा स्त्रियांसाठी किती मोठं काम केलेलं आहे, आमच्यासाठी मुक्तीची कवाडं त्यांनी कशी खुली केलेली आहेत हे आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून कुठेतरी मागे वळून पाहावं लागतं. आणि त्याशिवाय बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची
आमच्यामध्ये तेवढी धीटाई निर्माण होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचं कार्य अस्तित्वात येण्यापूर्वी, बाबासाहेबांचे स्त्रीमुक्तीसाठीचे विचार अस्तित्वात येण्यासाठी किंवा स्त्रीमुक्ती नावाची संकल्पना उदयाला येण्यापूर्वी स्त्रियांची स्थिती काय होती ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे स्त्रिया कशा अवनत स्थितीत होत्या आणि या अवनतीतून त्या उन्नतीकडे कशा गेलेल्या आहेत हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्राचीन काळामध्ये थोडंसं डोकवावं लागतं. आणि त्याशिवाय आपल्याला स्त्रिया कशा अवनतीला पोहोचल्या होत्या, अत्यंत कुठल्या तळागाळाच्या स्थितीला स्त्रिया होत्या हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण जर इतिहासात मागे डोकावून पाहिलं आणि आपण जर वैदिक कालखंड पाहिला, भारताच्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताचं मानववंशशास्त्र, भारताचं संपूर्ण राजकारण बदलणारा जर कुठला इतिहासातला महत्वाचा टप्पा आहे तर तो म्हणजे भारताचा जो इतिहास आहे, जो वैदिक कालखंड आहे, हा वैदिक कालखंड अत्यंत महत्वाचा आहे. मग आपण जर बघितलं म्हणजे स्त्री, भारतातली स्त्री हिची अवस्था कशी होती तर वैदिक कालखंडापूर्वी भारतामध्ये साधारण मातृसत्ताक व्यवस्था इथे अस्तित्वात असल्याच्या खुणा इथल्या पुरातत्व खात्याला, इतिहासकारांना मिळताना दिसतात. म्हणजे मातृसत्ताक पद्धती म्हणजे काय, आता आपण ज्या समाज व्यवस्थेत आहोत ही समाज व्यवस्था पुरुष सत्ताक आहे, पितृसत्ताक आहे. वैदिक कालखंडापूर्वी भारतामध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती असं इतिहास तज्ञांचं म्हणणं आहे. आणि ही जी मातृसत्ताक व्यवस्था होती, या मातृसत्ताक व्यवस्थेमध्ये, या मातृसत्ताक समाज संरचनेमध्ये असणारी स्त्री ही स्वतंत्र होती, तिचं स्वतंत्र अस्तित्व होतं, ती शेतीचा शोध लावणारी होती, ती भटकंती करणारी होती, ती कुटुंबाची, ती टोळ्यांची प्रमुख होती, ती गणराज्याची सम्राज्ञी होती. स्त्रीचं अस्तित्व जे होतं, जे पुढच्या काळामध्ये लोप पावलेलं दिसतं, परंतु वैदिक कालखंडापूर्वी ही जी स्त्री आहे, जी मातृसत्ताक व्यवस्थेत अस्तित्वात असलेली, घट्ट आपली पाळमुळं रोवून जी उभी राहिलेली आहे अशी ती स्त्री आहे. आणि त्याच्या अनेक खुणा जर कोणी इंटरेस्टेड असेल तर निरुती म्हणजे काय, पार्वती म्हणजे काय, असे अनेक शोधनिबंध अनेक विविध इतिहासकारांचे, समाजशास्त्रज्ञांचे, अनुवंशशास्त्रज्ञांचे उपलब्ध आहेत. ते अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मातृसत्ताक व्यवस्थेतली स्त्री ही अत्यंत मोकळेपणाचं, मुक्ततेचं जीवन जगत होती. परंतु पुढचा मी असं म्हटलं की जो वैदिक कालखंड आहे, त्या वैदिक कालखंडाने भारताचा इतिहास आणि भूगोल बदललेला आहे. इथे आर्यांचं आगमन होतं, इथे विशिष्ट संस्कृतीचा उगम होतो, जी नागरी संस्कृती आहे, जी पुढारलेली आहे, जी स्त्रीला स्वातंत्र्य देणारी संस्कृती आहे, अशी संस्कृती इथे लोप पावते. आणि इथे एक विशिष्ट अशा ग्रामीण संस्कृतीचा, मिश्र संस्कृतीचा इथे उदय होतो. आणि याच संस्कृतीला, याच इतिहासाच्या टप्प्याला वैदिक कालखंड, वैदिक टप्पा असं म्हटलं जातं. मग आता या वैदिक टप्प्यामधली ही जी नव्यानं उदयाला आलेली संस्कृती आहे, याच्यातली स्त्री कशी आहे हे बघणं आपल्याला गरजेचं ठरतं. आणि हा जो वैदिक कालखंड आहे आणि वैदिक कालखंडाच्या नंतर येणारा जो वैदिकोत्तर कालखंड आहे, याच्यामध्ये जर आपण स्त्री कशी होती, तिची अवस्था कशी होती हे बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की जी स्त्री होती वैदिक कालखंडामध्ये, म्हणजे असा दावा केला जातो, काही लोक आता जे पेव फुटलेलं आहे इतिहास नावाची गोष्ट बदलण्याचं, किंवा आपल्या सोयीनुसार समाजामध्ये काही लोक आपल्या सोयीनुसार इतिहासाची मांडणी करत आहेत. आणि अशाच काही वर्गाचं, अशाच काही समूहाचं असं म्हणणं आहे की जो वैदिक कालखंड आहे तो अत्यंत गौरवशाली आहे आणि याच्यातली स्त्री स्वतंत्र होती असा हा कालखंड आहे, असं यांचं म्हणणं आहे. परंतु वैदिक कालखंड जर आपण बघितला तर मी असं म्हणते आहे की ते पुरुष सत्ताक व्यवस्थेचा उगम होताना दिसतो. मातृसत्ताक व्यवस्था लोप पावते, इथे विवाह संस्थेचा उदय होताना दिसतो. जी विवाह संस्था उदयाला येते ती काही विशिष्ट जातवर्ग, वर्चस्वशाली जातवर्ग समूहातले जे पुरुष आहेत हे स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या आर्थिक, राजकीय लालसेकरता
विवाह संस्थेचा इथे उगम घडवून आणतात. बाबासाहेबांचं जर तुम्ही कास्ट इन इंडिया नावाचं पुस्तक वाचलं, त्यांचा हा जो शोधनिबंध आहे, बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया नावाचा शोधनिबंध प्रस्तुत केला होता कोलंबिया विद्यापीठामध्ये. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब भारतामध्ये ज्या जातींची व्युत्पत्ती झालेली आहे ती कशी झालेली आहे याचं विवेचन करताना दिसतात. आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये असं म्हणतात की भारतामध्ये जो वर्चस्वशाली जात घटक आहे, अत्यंत प्रभावशाली जो जातीचा पुरुष वर्ग आहे, पुरुष समूह आहे, हा पुरुष समूह स्वजातीला बंदिस्त करतो. बाबासाहेब जातीचं विवेचन करताना, इथल्या जाती व्यवस्थेचं विवेचन करताना असं म्हणतात की भारतातली जी जात व्यवस्था आहे ती इमल्यांची जात व्यवस्था आहे, ती पिरॅमिडच्या स्वरूपातली जात व्यवस्था आहे, ती बंदिस्त स्वरूपाची जात व्यवस्था आहे, जी कप्पेबंद अशी व्यवस्था आहे. म्हणजे भारतातला जो समूह आहे या समूहाचं काही वर्णांमध्ये ही वर्णव्यवस्था विभाजन करताना दिसते. आणि याच्यातूनच पुढे जात व्यवस्था नावाची संरचना उदयाला आलेली दिसते. बाबासाहेब कास्ट इन इंडियामध्ये असं म्हणतात की जाती कशा निर्माण झाल्या, तर इथला जो वर्चस्वशाली पुरुष होता, जो उच्च श्रेणीचा होता, जो पिरॅमिडच्या, जो जात संरचनेच्या सर्वात वरच्या टोकात अस्तित्वात होता, असा जो पुरुष होता, या पुरुषाने आपल्या जातीचा कप्पा बंद करण्यासाठी विवाह नावाची गोष्ट, प्युरिटी नावाची गोष्ट, शुद्धता नावाची गोष्ट, व्हर्जिनिटी नावाची गोष्ट ही जन्माला घातली. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, प्युरिटी, शुद्धता, सोवळं, व्हर्जिनिटी, शुचिता, या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवण्याचं, या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्याची जबाबदारी जर कोणावर टाकली तर ती म्हणजे इथल्या स्वतंत्र असणाऱ्या स्त्रीवर. आणि जेव्हा ही जबाबदारी स्त्रीवर पडली, जातीची शुद्धता टिकवण्याची जबाबदारी जेव्हा इथल्या स्त्रीवर पडली, तेव्हा मातृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये जी स्त्री स्वतंत्र होती ती आपोआपच पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये बंदिस्त झाली. आणि अशा पद्धतीने स्त्रियांच्या माध्यमातून इथे वर्णव्यवस्थेच्या पुढे जाऊन जाती व्यवस्थेचा उदय आपल्याला झालेला दिसतो. बाबासाहेब त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये पुन्हा एकदा जेव्हा जातींचं निर्मूलन कसं करायला हवं भारतातल्या याचा उहापोह करताना दिसतात, याबाबतची चर्चा करताना दिसतात, याबाबतचे काही मार्ग सुचवताना दिसतात, तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की भारतातल्या जातींचं जर आपल्याला उच्चाटन करायचं असेल, आपल्याला मानवी समूह म्हणून समानतेच्या पातळीवर एकत्र यायचं असेल, एकात्म अशी समाज संरचना निर्माण करायची असेल, तर बाबासाहेब अनेक उपायांपैकी एक उपाय असा देतात, तो म्हणजे आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. आंतरजातीय विवाह का झाले पाहिजेत? आंतरजातीय विवाहामधून जी स्त्री वैदिक कालखंडामध्ये, जी स्त्री वैदिकोत्तर कालखंडामध्ये इथल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेने बांधलेली आहे, जिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, अशा स्त्रीला जर मुक्त करायचं असेल आणि जर आपल्याला जाती तोडायच्या असतील तर आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील. आणि या माध्यमातून जात नावाच्या गोष्टीला आपण तडा देऊ, असं बाबासाहेब ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये सांगतात. आता तुम्हाला असं वाटेल की मी जो विषय आहे त्या विषयाशी विसंगत बोलते की काय, पण मी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काय केलं हे समजून घेण्यासाठी इतिहासामध्ये, भूतकाळामध्ये स्त्रियांचं सामाजिक स्थान काय होतं, स्त्रियांचं सांस्कृतिक स्थान काय होतं, त्यांचं राजकीय आर्थिक स्थान काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणते आहे, वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात येते आणि वैदिकोत्तर कालखंडामध्ये पुढे जाऊन मनुस्मृती नावाच्या ग्रंथाची इथे निर्मिती केली जाते. आणि याच्यातून जातीव्यवस्था नावाची जी प्रबळ निगरगट्टपणे उभी राहणारी, जिचं उच्चाटन बरीच वर्ष झालं तरी झालेलं नाहीये, अशी अत्यंत घट्ट मजबूत अशी जी व्यवस्था आहे, जी अन्यायकारक आहे, जी शोषणावर आधारलेली आहे, जी विषमतावादी आहे, अशी जात व्यवस्था इथे मनुस्मृतीच्या माध्यमातून इथे उभी राहिलेली दिसते. आता मग
स्त्रियांची स्थिती काय होती हे थोडक्यात जर जाणून घ्यायचं असेल तर मी मनुस्मृती या ग्रंथाचा तुमच्यापुढे उल्लेख केलेला आहे की ही जी मनुस्मृती आहे, बाबासाहेबांनी, आपण सगळे जाणतो इतिहास, की बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन नावाची गोष्ट केली होती. 25 डिसेंबरला प्रतिकात्मकरित्या आजही मनुस्मृतीचं दहन केलं जातं. बाबासाहेबांनी जाहीररित्या मनुस्मृती या प्राचीन कालखंडामध्ये उदयाला आलेल्या एका धार्मिक ग्रंथाचं दहन केलं होतं. ते का केलं होतं ते तुमच्या लक्षात येईल. मनुस्मृतीचा जर 8वा अध्याय बघितला, म्हणजे आम्हा स्त्रियांची स्थिती त्या काळात कशी होती हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि ते आता आपल्या लक्षात यायला हवं. म्हणून मी तुम्हाला मनुस्मृतीतले काही जे श्लोक आहेत ते सांगणार आहे, तुमच्या पुढे सादर करणार आहे. मनुस्मृतीच्या 8व्या अध्यायामधला जो श्लोक आहे त्याचं मराठी भाषांतर जे आहे ते मी तुम्हाला सांगते आहे. या 8व्या अध्यायातल्या 299व्या श्लोकामध्ये मनुस्मृतीच्या असं म्हटलं गेलेलं आहे की असत्य ज्या प्रकारे अपवित्र असतं त्याच प्रकारे स्त्रिया सुद्धा अपवित्र असतात. शिकण्याचा, शिकवण्याचा, वेद म्हणण्याचा, मंत्र म्हणण्याचा, उपनयन करण्याचा स्त्रियांना अजिबात अधिकार नाही, असं मनुस्मृतीतला हा श्लोक सांगतो आहे. आता ही जी मनुस्मृती होती ही इतकी महत्वाची का होती, तर आता जसं आपल्या भारतामध्ये संविधान नावाची गोष्ट अस्तित्वात आहे, या संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत, जे कायदे आहेत, त्याच्या आधारे इथली शासन व्यवस्था काम करते. अगदी त्याचप्रमाणे हा जो वैदिकोत्तर कालखंड आहे, ह्या वैदिकोत्तर कालखंडामध्ये जी शासन व्यवस्था आहे ती मनुस्मृती नावाच्या या कायदे ग्रंथावर चालणारी व्यवस्था होती. आणि त्यामुळे या काळामध्ये स्त्रियांना ही कायदे व्यवस्था काय स्थान देते, स्त्रियांकडे ती काय म्हणून बघते, स्त्रियांचा दर्जा काय आहे हे बघणं गरजेचं ठरतं. 9व्या अध्यायामध्ये मनुस्मृतीच्या आणि 9व्या श्लोकामध्ये मनुस्मृती स्त्रियांबद्दल बघा असं म्हणते. इथे जर माझ्या भगिनी उपस्थित असतील, माझ्या मैत्रिणी उपस्थित असतील, तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे तुम्हाला हे श्लोक ऐकल्यानंतर लक्षात येईल की मनुस्मृती धर्मशास्त्र असं म्हणतंय 9व्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये की स्त्रिया सुंदर रूप पाहत नाहीत, त्यांना कुठल्याही गोष्टींचा आदर नसतो. तर पुरुष कसाही असला, तो कुरूप असू देत, सुस्वरूप असू दे, तरी देखील फक्त भोग घेणं एवढंच त्यांचं काम आहे. मनुस्मृतीचा 9वा अध्याय आणि श्लोक 15 असं सांगतोय की स्त्रिया ज्या असतात त्या जात्यात चंचल असतात. त्यांचा जो स्वभाव असतो तो अत्यंत संभोगाविषयी त्यांना अभिलाषा उत्पन्न होते. त्या चंचल असतात, त्या मुळातच व्यभिचारी असतात, त्या स्नेहशून्य असतात. बघा, माझ्या भगिनी इथे असतील त्यांना धक्का बसला असेल की धर्मशास्त्र असं म्हणतंय की धर्माचं, संस्कारांचं, संस्कृतीचं जे ओझं आहे ते हजारो वर्षांपासून समर्थपणे इथली स्त्री आपल्या खांद्यावर वाहते आहे. आणि तरी देखील धर्मशास्त्र इथल्या स्त्रीबद्दल असं सांगतं आहे. मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायात आणि 18व्या श्लोकामध्ये धर्मशास्त्र असं सांगतं आहे की स्त्रियांना वेदांचा, स्मृतींचा, धर्माचा अधिकार नाही, त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत आणि त्या अशुभ आहेत. माझ्या मैत्रिणी, मी वारंवार असं म्हणते, माझे मित्र मला इथे उपस्थित दिसत आहेत, माझे चळवळीतले सहकारी इथे उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात. माझ्या मैत्रिणींनी, माझ्या भगिनींनी इथे असणं गरजेचं आहे. जी आपली घरातली कामं असतात ती नेहमीचीच असतात, परंतु हे जे आपण कार्यक्रम राबवत असतो, सर्वात महत्वाचा समाजातला जर कुठला घटक असेल तर तो स्त्री असतो असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून जास्तीत जास्त सहभाग स्त्रियांचा असायला हवा, तरी काही हरकत नाही. मनुस्मृती असं म्हणते आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाहीये, त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीयेत. बघा, माझे मित्र इथे आहेत, बघा किती विसंगती आहे. कुठलाही सण असू दे, कुठलंही धार्मिक कार्य असू दे, कुठलीही पूजा असू दे, कुठलंही व्रत असू दे, कुठलाही उपवास असू दे, ते सगळं करण्याची जबाबदारी, ते सगळं काही निगुतीने जर इथे कोण पार पाडत असेल तर ते समाजातल्या बायका, समाजातल्या स्त्रिया पार पाडतात. बरोबर की नाही? मग ते नवरात्रीतले उपवास असू देत किंवा आणखीन कुठल्या 10 रात्रीतले उपवास असू देत, हे सगळं करण्याची जबाबदारी बायका
अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात आणि तरी देखील धर्मशास्त्र असं म्हणतं आहे की त्यांना वेदांचा अधिकार नाही, त्यांना स्मृतींचा अधिकार नाही. आता बघा धर्मशास्त्र काय सांगतंय, मनुस्मृतीचे नियम स्त्रियांसाठी काय सांगत आहेत. तर मनुस्मृती असं सांगते आहे 15व्या श्लोकामध्ये की 162व्या श्लोकामध्ये मनुस्मृती असं सांगते की जर एखाद्या स्त्रीचा पती वारला, त्याचं निधन झालं, तर तिने कधीही दुसरा नवरा करू नये. ठीक आहे, मनुस्मृती असं सांगते, धर्मशास्त्र असं सांगते की बाई जर विधवा झाली तर तिने पुन्हा नव्याने लग्न करायचं नाहीये. पण 166व्या श्लोकामध्ये मनुस्मृती धर्मशास्त्र लगेच असं सांगताय की पत्नी जर वारली, एखाद्या पुरुषाची पत्नी जर मेली, तर त्याने तिचं दहन करावं आणि लगेच दुसरं लग्न करावं. बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, मनुस्मृती असं सांगते की बाईला दुसरं लग्न करण्याचा अजिबात अधिकार नाहीये, परंतु पुरुषाला मात्र दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे. त्याने अजिबात थांबू नये. बाईचा मृत्यू झाल्यानंतर, पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने लगेच तिचं दहन करावं आणि लगेच त्याने दुसरं लग्न करावं. बस मी 1 मिनिटात येते. राहुलजी, माझं भाषण सुरू आहे, द्या लवकर. अहो पण कशाला वाजवायचं मग, आवडत नाही म्हटल्यावर. पाठवू नका कोणाला. माफ करा, पुन्हा एकदा थोडासा व्यत्यय आलेला आहे. मी असं म्हणत होते की जी स्त्री हजारो वर्षांपासून धर्माचं ओझं वाहती आहे, त्या स्त्रीला मात्र धर्म जनावरापेक्षाही तिची किंमत कमी ठरवत आहे धर्मशास्त्र. तिला म्हणजे जो धर्म अगदी गाईला देखील मानाचं स्थान देतो, जो धर्म गाईला गोमाता म्हणवतो, जिची पूजा करतो, तोच धर्म इथल्या स्त्रीला मात्र ती केवळ आणि केवळ उपभोगाची वस्तू आहे, ती जमीन आहे आणि पुरुषाने फक्त या जमिनीमध्ये आपलं बीज रोवायचं आहे असं म्हणत स्त्रीचा अत्यंत अपमान करताना दिसतो. मी हे जे श्लोक आहेत हे याच्यासाठी तुमच्या पुढे सादर केले की बाबासाहेबांचा जो कायदा आहे, बाबासाहेबांची जी चळवळ आहे, किंवा इथे जे अनेक महापुरुष या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी इथे अनेक चळवळी, मुक्तीची अनेक दालनं, मुक्तीच्या शक्यतांची कवाडं इथल्या तळागाळातल्या घटकासाठी जी खुली करून दिली, ती का खुली करून दिलेली आहेत, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ते समजून घेण्यासाठी मी तुमच्या पुढे मनुस्मृती स्त्रियांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दर्जा काय निश्चित करते हे पटवून देण्यासाठी मनुस्मृतीतले हे जे श्लोक आहेत हे उद्धृत केलेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये जी स्त्री अत्यंत बिचारी आहे, जिचं अस्तित्वच नाहीये, जिला कुठलाच दर्जा नाहीये, जिचं मानव्यच नाकारलं गेलेलं आहे, म्हणजे धर्मशास्त्राचं जर विवेचन केलं, त्याच्यातले नियम जर बघितले तर आपल्या लक्षात येतात की सगळे काही कायदे आहेत, सगळे काही नियम आहेत, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, किंवा धर्मशास्त्राचं पालन केल्यानंतर, एखादी पूजा हवन केल्यानंतर त्याचा जो काही मिळणारा लाभ आहे, हे जे 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 सगळं आहे ना, ते फक्त आणि फक्त इथल्या व्यवस्थेतल्या पुरुष वर्गासाठी आहे. आता इथे माझे सगळे सहकारी आहेत, पुरुष सहकारी आहेत, तर त्यांचा असा गैरसमज होऊ शकतो की ह्या बाई तर आम्ही इथे आहोत ह्यांना ऐकण्यासाठी आणि हे आमच्या विरोधात बोलतायत की काय. पण माझ्या भावांना, माझ्या मित्रांना माझं असं सांगणं आहे की मी इथली जी व्यवस्था आहे, जी कुटील अशी व्यवस्था आहे, जी तळागाळातल्या घटकांचं दमन करते आहे, जी मानव्य नावाची गोष्ट नाकारते आहे, जी काही विशिष्ट लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उभी केलेली व्यवस्था आहे, अशा व्यवस्थेच्या विरोधात बोलते आहे, किंवा किंबहुना या व्यवस्थेचं जे कुटील राजकारण आहे त्या राजकारणाची इथे मांडणी करते आहे.
मनुस्मृतीच्या काळामध्ये, वैदिकोत्तर काळामध्ये, ऐतिहासिक काळामध्ये स्त्रीचा हा दर्जा होता. म्हणजे आपण जर बघितलं तर इथली स्त्री ही सामाजिकरित्या इतकी रसातळाला पोहोचलेली होती. जेव्हा इथे ब्रिटिश येतात, ब्रिटिशांची शासन व्यवस्था इथे उभी राहते, त्या कालखंडामधला 18व्या शतकात 19व्या जो शतक आहे, 19व्या शतकाचा जर कालखंड बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये तर भारतातली जी स्त्री आहे ती अत्यंत रसातळाला पोहोचलेली अशी बाई आहे. म्हणजे कशी आहे तर इथे सती नावाची प्रथा अस्तित्वात असलेली दिसते. म्हणजे जेव्हा इथे इंग्रज आले आणि त्या इंग्रजांनी जेव्हा ह्या सगळ्या प्रथा बघितल्या, इंग्रजांच्या जेव्हा लक्षात आलं, ब्रिटिशांच्या जेव्हा लक्षात आलं की अरे इथे तर सतीसारख्या प्रथा आहेत, इथे बालविवाहासारख्या प्रथा आहेत, इथे केशवपनासारख्या अत्यंत निर्गुण प्रथा आहेत, इथे स्त्री भ्रूण हत्या केल्या जातात, हे जेव्हा इंग्रजांनी इथे येऊन पाहिलं, त्यांच्या नजरेत हे भरलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो समूह आहे, हा समूह जगातला सर्वात असभ्य आणि रानटी असंस्कृत असा समूह आहे आणि अशा समूहावर आपल्याला राज्य करायला पुरेपूर वाव आहे याची पक्की खात्री ब्रिटिशांना झाली. आणि म्हणूनच ब्रिटिश, तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिश समूहाकडून, ब्रिटिश वर्गाकडून असा युक्तिवाद केला जातो. जेव्हा इथल्या स्वातंत्र्य चळवळीकडून स्वातंत्र्याची राष्ट्राकरिता मागणी केली जाते, स्वतंत्र राष्ट्राची, तेव्हा ब्रिटिश शासन समूहाकडून, ब्रिटिश वर्गाकडून असं म्हटलं जातं, असा युक्तिवाद केला जातो की एखाद्या समाजाची उन्नती किंवा एखादा समाज किती प्रगत आहे, किती उन्नत आहे, तो शासन करण्यासाठी, स्वशासन चालवण्यासाठी किती समर्थ आहे, किती लायकीचा आहे, हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या समाजातली स्त्री ही किती स्वतंत्र आहे, त्या समाजातल्या स्त्रीचं सामाजिक स्थान काय आहे, राजकीय स्थान काय आहे, हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि भारतातली स्त्री ही अत्यंत रसातळाला गेलेली स्त्री आहे. नवरा मेल्यानंतर त्याच्या चितेवर तिच्या मनाच्या विरोधामध्ये ढोल वाजवत तिला अक्षरशः त्या ढनाढना पेटणाऱ्या चितेमध्ये त्या बाईला, त्या मुलीला ढकलून देणारा हा समाज आहे. हा अत्यंत क्रूर असा समाज आहे. जगाच्या पाठीवर अशी कुठलीच प्रथा ब्रिटिशांना दिसत नव्हती आणि म्हणून ब्रिटिश असं युक्तिवाद करतात की 150 काय, साधारण 400 वर्षही स्वतंत्र राष्ट्र म्हणून तुम्हाला संधी आम्ही देऊ शकत नाही. जेव्हा ब्रिटिश इथे होते, मी तुमच्या पुढे असं म्हणते आहे की स्त्रियांची स्थिती काय होती. मी सतीचा उल्लेख केला, मी बालविवाहाचा उल्लेख केला, मी केशवपनाचा उल्लेख केला. ह्या अत्यंत क्रूर, निर्घुण, निर्दयी अशा ज्या प्रथा होत्या, या प्रथांमध्ये इथली स्त्री ही अत्यंत दयनीय अवस्थेला पोचलेली होती. अत्यंत कुचकामी असं जीवन जगत होती. माणूस म्हणून तिला कुठलाच दर्जा नव्हता. आणि मग अशा या काळातच इथे अनेक समाज सुधारक पुढे येतात, अनेक चळवळींचा उदय होतो. परंतु यांच्याविषयी बोलण्यापेक्षा जो एक टप्पा आहे, वैदिकोत्तर कालखंडामध्ये मनुस्मृतीचा उगम होतो, त्याच्या आधीचा जो एक टप्पा आहे, वैदिक काळामध्ये मी असं म्हटलं होतं की अनेक वर्णांमध्ये समाजाची विभागणी होते आणि स्त्री बंदिस्त होते. आणि याच काळामध्ये अत्यंत क्रांतिकारी असा सामाजिक आविष्कार, सांस्कृतिक आविष्कार जगाच्या पाठीवर घडलेला दिसतो. आणि त्याचा उल्लेख करून मी बाबासाहेबांकडे जाणार आहे. तर काय घडलेलं दिसतं की मी असं म्हटलं की इथे नव्याने उदयाला आलेली जी संस्कृती होती, जो नव्याने उदयाला आलेला जो धर्म होता, हा धर्म इथल्या स्त्रीला बंदिस्त करतो, वेद नाकारतो, उपनयन नाकारतो. इथल्या स्त्रीचा जो दर्जा आहे तो अतिशूद्रांचा दर्जा आहे, हा दर्जा निश्चित करतो. आणि याच काळावर इथे तथागत बुद्ध नावाचा हा जो अत्यंत क्रांतिकारी, मी क्रांतिकारी असं म्हणते, तथागत बुद्धांचा अत्यंत क्रांतिकारी असा विचार इथे या भूमीमध्ये रुजतो. आणि प्रव्रज्जा घेण्याच्या माध्यमातून, बुद्ध धम्माच्या माध्यमातून इथल्या स्त्रियांना भिक्खुनी संघाचे दरवाजे खुले करून देतात. आणि भिक्खुनी संघाचे दरवाजे खुले करून देतात म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तथागत भगवान गौतम बुद्ध स्त्री मुक्तीचं पायाभरणी इथे करताना दिसतात. आणि हा अत्यंत मोठा क्रांतिकारी आविष्कार आहे. आणि याच आविष्काराचा वारसा पुढच्या ऐतिहासिक टप्प्यावर
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले बुद्धांचा वैचारिक वारसा अत्यंत यशस्वीपणे पुढे घेऊन जातात. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले काय करतात तर 1848 साली पुण्यामध्ये मुलींची, महार मांगांच्या मुलींची पहिली शाळा सुरू करतात. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये, जिथे अत्यंत प्रसिद्ध असा एक नवसाला पावणारा गणपती आहे आणि एक्झॅक्टली याच्या विरुद्ध दिशेला समोरच्या बाजूलाच इथे भिडेवाडा आहे, ज्याला समताभूमी असं म्हटलं जातं. कधी प्लीज तिथे जा. म्हणजे दरवर्षी एका विशिष्ट महिन्यामध्ये, विशिष्ट दिवसांमध्ये काही स्त्रिया लाखोंच्या संख्येने, आजकाल हजारोंच्या लाखोंच्या संख्येने काही स्त्रिया तिथे बसतात आणि तिथे अथर्व शीर्षाचं पठण वगैरे करतात. आणि दरवर्षीच हा आकडा वाढत जाताना दिसतो. परंतु अस्वस्थ करणारी एक अशी बाब निदर्शनास येते की या ज्या स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया तिथे बसून अथर्व शीर्षाचं पठण करतायत, अथर्व शीर्षाचं ज्या स्त्रिया पठण करतायत, एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध बाजूला फुल्यांनी जी पहिली शाळा काढलेली आहे, मुलींच्या शिक्षणाचे जे दरवाजे बुद्धाने खुले केले होते, तो वारसा फुल्यांनी ती शाळा काढून पुढे नेलेला आहे. ती शाळा तिथे आहे, परंतु त्या शाळेकडे पाठ करून या स्त्रिया बसतात आणि ही खूप खेदाची बाब आहे. तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले मुलींसाठी पहिली शाळा काढतात आणि मी उल्लेख असा केला की महार मांगांच्या मुलींसाठी ते पहिली शाळा काढतात आणि त्यांच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही अत्यंत महान असं म्हणता येईल असा शोधनिबंध ती लिहिते. 14 वर्षाची मुलगी आहे, मांगाची मुलगी आहे आणि ती शोधनिबंध लिहिते आहे आणि आज या शोधनिबंधावर विद्यापीठांमध्ये PhD होते आहे. फुल्यांची ही जी विद्यार्थिनी आहे, ही या निबंधाच्या माध्यमातून स्त्रीचं जीवन कसं आहे, त्या काळामधली स्त्री कुठल्या स्थितीला आहे, जी खालच्या जातीची स्त्री आहे, जी अतिशूद्र स्त्री आहे, ती तर किती शोषणाने गंजलेली आहे, शोषण व्यवस्था किती भयानक आहे, तिचे चटके किती भयान आहे, याचं सविस्तर वर्णन मुक्ता साळवे आपल्या शोधनिबंधात करताना दिसते आहे. फुले काय करतात? फुले शिक्षणाचे दरवाजे खुले करतात. फुले काय करतात? ज्या काळात धर्मशास्त्र असं म्हणतं की बाईने जर शिक्षण घेतलं, बाईने जर हातात पेन्सिल घेतली तर तिचा नवरा मरणार आहे, त्या काळामध्ये फुले काय करतात तर त्या काळामध्ये 21 वर्षांचं वय असणारे फुले आपल्या 17 वर्षाच्या बायकोला शिक्षण घ्यायला भाग पाडतात, तिला घराच्या बाहेर काढतात आणि तिला पहिली शिक्षिका बनवतात. महात्मा फुले काय करतात? आणि म्हणून ते महात्मा ठरतात. महात्मा फुले काय करतात तर जिथे स्त्रियांच्या शरीराची अवहेलना करण्यासाठी देहविक्रय करण्याचा व्यवसाय सुरू आहे, व्यवसाय सुरू केला जातो, तिच्या देहाची विटंबना जिथे होते, त्याच पेठेमध्ये महात्मा फुले काय करतात तर त्याच पेठेमध्ये महात्मा फुले उच्च जात वर्गातल्या स्त्रियासाठी बालिका केंद्राची निर्मिती करतात. ज्या विधवा स्त्रिया आहेत, ज्या फसवल्या गेलेल्या स्त्रिया आहेत, अशा स्त्रियांना या बालिका केंद्रामध्ये येण्याची साथ ते देतात, त्यांना शोषण मुक्त करण्याची संधी ते उपलब्ध करून देतात. फुले काय करतात? ज्या स्त्रिया आहेत, ज्या विधवा झाल्यानंतर ज्या बोडक्या केल्या जात आहेत, ज्या सगळ्या स्वातंत्र्यापासून ज्यांना बाजूला काढलं जात आहे, ज्यांचा जगण्याचा अधिकार नाकारला जात आहे, अशा ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांना ते या प्रतिकात्मक शोषणातून फुले मुक्त करताना दिसतात. फुलांचा हा जो वारसा आहे, मी असं म्हटलं आहे, बुद्धाने काय केलं तर बुद्धाने इथल्या स्त्रियांना शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. बुद्धाने धम्माच्या माध्यमातून मुक्तीच्या शक्यताच आमच्यासाठी खुल्या करून दिल्या आणि बुद्धांचा हा वारसा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि आमच्या सावित्रीबाई फुले यशस्वीपणे पुढे घेऊन जाताना दिसतात. आणि याच राष्ट्रपिता फुलेंना गुरु मानत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या टप्प्यावर स्त्रियांचे मुक्तिदाते म्हणून या भूमीमध्ये शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झुंजताना दिसतात. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतात? बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतात हे, किंवा बाबासाहेबांचे बायकांबद्दल, स्त्रियांबद्दल, महिलांबद्दल काय विचार होते हे जर आपल्याला बघायचं असेल तर मी 2 भाषणं इथे त्यांचा उल्लेख करणार आहे. बाबासाहेबांचं एक जे भाषण आहे, महाडचा जो सत्याग्रह 1927 साली इथे झाला,
अत्यंत महत्वपूर्ण अशी राजकीय घटना होती. आंबेडकरी चळवळीतली अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे महाडचा सत्याग्रह. किंवा याच्याही पलीकडे जाऊन मानव्याचा जो इतिहास आहे त्या इतिहासातली अत्यंत महत्वपूर्ण घटना जर कुठली असेल तर बाबासाहेबांनी उभारलेला महाडचा सत्याग्रह. या महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब खास स्त्रियांच्या पुढे एक भाषण करतात. खास बाबासाहेब स्त्रियांसोबत संवाद साधताना दिसतात. या सत्याग्रहामध्ये बाबासाहेब इथली जी खालच्या जातीची स्त्री आहे, जी अतिशूद्र वर्गातली स्त्री आहे, अतिशूद्र समूहातली स्त्री आहे, या स्त्रीला बाबासाहेब असा प्रश्न विचारत आहेत. बाबासाहेब या स्त्रियांपुढे असं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत की एखाद्या उच्च जातीतल्या स्त्रीच्या पोटी जेव्हा एखादा पुरुष जन्माला येतो तेव्हा त्याचं समाजातलं स्थान हे वरचं असतं, त्याला मानसन्मान मिळतो, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो. पण तुमच्या शरीरातून जेव्हा एखादा पुरुष जन्म घेतो तेव्हा मात्र त्या पुरुषाचं सामाजिक स्थान, त्या पुरुषाचं राजकीय स्थान हे नाकारलं जातं. त्या पुरुषाकडे माणूस म्हणून बघितलं जात नाही. आणि असं का? बाबासाहेब स्त्रियांना असा प्रश्न विचारतात, या अतिशूद्र स्त्रियांना ते असा प्रश्न विचारतात की बायांनो, हा तुमच्या गर्भाचा झालेला अपमान आहे, हा त्या पुरुषांचा अपमान नाहीये. तर ज्या पद्धतीने एक उच्च जातवर्गातली स्त्री संतती निर्माण करते, अगदी त्याच प्रक्रियेने, त्याच पद्धतीने तुम्हीही तुमच्या मुलांना जन्म देत आहात. हा तुमच्या उदराचा सन्मान आहे, हा तुमच्या मातृत्वाचा सन्मान आहे. परंतु ही समाज व्यवस्था काय करते आहे तर तुमच्या पोटी आलेले जी संतती आहे या संततीचा मानव्य नाकारती आहे. आणि हा तुमच्या उदराचा, हा तुमच्या मातृत्वाचा या समाज व्यवस्थेने, या धर्मव्यवस्थेने केलेला अपमान आहे. आणि म्हणून इथली समाज व्यवस्था जर आपल्याला जी विषमतावादी आहे ही समाज व्यवस्था जर आपल्याला उखडून टाकायची असेल आणि जर आपल्याला समतेचं पाईक व्हायचं असेल, इथे पुनरुत्थान करून आणायचं असेल, पुनरुत्थान घडवायचं असेल, तर याचा सगळ्यात मोठा सहभाग, या सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल, सगळ्यात पुढे जर कोण असेल, कोण असायला हवं तर बायांनो तुम्ही असायला हव्या, असं बाबासाहेब सांगतात. बघा, या भाषणात स्त्रियांशी साधलेल्या संवादामध्ये बाबासाहेब असं सांगतायत की इथली समाज व्यवस्था बदलण्याचं धाडस जर कोणात असेल तर ते इथल्या खालच्या जातीतल्या बायकांमध्ये आहे. संघर्ष करण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर ते तळागाळात असलेली जी स्त्री आहे, जिला नाकारलं गेलेलं आहे, या स्त्रीमध्ये हा विश्वास बाबासाहेब व्यक्त करताना दिसतात. बाबासाहेब स्त्रियांबद्दल हा विचार करताना दिसतात. मुरुळींच्या सभेत बाबासाहेब जे भाषण करतात किंवा देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी बाबासाहेब 1936ला पोयबावाडीमध्ये एक सभा आयोजित केली होती आणि त्यामध्ये कामाठीपुरातल्या स्त्रिया, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. आणि त्यांच्यापुढे बाबासाहेब आपले विचार व्यक्त करतात. बाबासाहेब त्यांना खडसावतात. बाबासाहेब त्यांना असं सांगतात की तुम्हाला जर आमच्या सोबत यायचं असेल, बाबासाहेब देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना असं म्हणतायत की तुम्हाला जर माझ्या सोबत यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही जे काही काम करत आहात ते काम सोडावं लागेल. माणसाच्या आयुष्यामध्ये शील नावाची जी गोष्ट आहे, चारित्र्य नावाची जी गोष्ट आहे, ती अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की तुम्हाला जेवण नाही मिळालं, तुम्हाला अन्न नाही मिळालं तरी चालेल, परंतु जे तुमचं शील आहे, जे तुमचं चारित्र्य आहे ते तुम्ही टिकवून ठेवायला हवं. जी स्त्री शीलवान असते, जी स्त्री चारित्र्यवान असते, तीच स्त्री सुदृढ अशा समाजाची निर्मिती करू शकते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या स्त्रियांना देहविक्रयाचं जे काम आहे ते सोडायला लावतात, त्यांना सुनावतात. बाबासाहेब देहविक्रय नावाची ही जी बाब आहे, देहविक्रय म्हणजे काय तर देहविक्रयासारख्या या पारंपरिक वर्षानुवर्ष चालत आलेल्या या व्यवसायातून, हा जो व्यवसाय, याला व्यवसाय नाही म्हटलं पाहिजे, देहविक्रय नावाची ही जी बाब आहे, या बाबीतून इथे ज्या देवदास्या, मुरळी प्रथा इथे वर्षानुवर्ष धर्माच्या नावाखाली अस्तित्वात आहेत, यातून स्त्रीच्या शरीराचं, स्त्रीचं
सातत्याने शोषण झालेलं आहे. स्त्रीचं मानव्य नाकारणाऱ्या या प्रथा आहेत आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की या प्रथा नाकारल्या पाहिजेत आणि स्त्रीने याच्यातून मुक्त झालं पाहिजे. स्त्रीने शील धारण केलं पाहिजे आणि अशी शीलवान जी स्त्री आहे ती अत्यंत बळकट, अत्यंत मजबूत, अत्यंत समानतावादी असा समाज घडवू शकते. आणि म्हणून बाबासाहेब स्त्रियांनी चारित्र्यवान असावं, स्त्रियांनी शीलवान असावं असं स्त्रियांना सांगताना दिसतात. बघा बाबासाहेब काय विचार करतात. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतात. बाबासाहेब फक्त थांबत नाहीत, हे सगळं बोलून बाबासाहेब थांबत नाहीत, तर बाबासाहेब सातत्याने स्त्रियांसाठी काय करायला हवं, ठोस कुठल्या तरतुदी करायला हव्या यासाठी बाबासाहेब सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि याच्यातूनच जर आपण पुढे बघितलं तर बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री होतात, हा स्वातंत्र्यपूर्व काळ आहे, तेव्हा बाबासाहेब मजूर मंत्री झालेले दिसतात. आणि मजूर मंत्री झाल्यानंतरही बाबासाहेब सर्वप्रथम काय करतात, तुम्ही जर तरतुदी बघितल्या तर मजूर मंत्री म्हणून बाबासाहेब जी खाण कामगार स्त्री आहे या खाण कामगार स्त्रीसाठी बाबासाहेब प्रसूती भत्त्याची निर्मिती करताना दिसत आहेत. बघा, विचार करण्याची बाब आहे. बाबासाहेब, मी असं म्हणते की बाबासाहेब उद्धार करते आहेत. हा जो आजचा आपला विषय आहे बहुजन संघटकने दिलेला, बाबासाहेबच खरी मुक्तीदाते आहेत. बाबासाहेब थांबत नाहीयेत, बाबासाहेब फक्त बोलत नाहीयेत, तर बाबासाहेब काय करतायत, बाबासाहेबांना संधी मिळते, ते मजूर मंत्री होत आहेत. आणि मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेब खाण कामगार स्त्रीला, आता खाणीत काम करणारी जी स्त्री आहे अर्थातच ती कोण आहे, ती रंजलेली आहे, ती पीडित आहे, ती दलित आहे, ती अतिशूद्र वर्गातली स्त्री आहे, जी नाकारलेली आहे, समाजाच्या कुठल्याच पटलावर जिचा शून्य मात्र अस्तित्व नाहीये, अशी जी खाणकामगार स्त्री आहे, अशा खाणकामगार स्त्रीला चक्क ते प्रसूती भत्ता देताना दिसतायत. बाबासाहेब काय करताना दिसतायत, बाबासाहेब खाणीत काम करणाऱ्या बायकांनाही पुरुषांनी इतकीच मजुरी मिळेल असं कायद्याच्या माध्यमातून रुजवताना दिसत आहेत. बाबासाहेब मजूर मंत्री असताना खाण कामगार स्त्रियांसाठी, फॅक्टरीत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ आणि 1 महिन्याची हक्काची अशी रजा संमत करताना दिसत आहेत. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतायत, बाबासाहेब मजूर मंत्री असताना इथल्या स्त्रियांसाठी निवृत्ती वेतनाची सोय करताना दिसत आहेत. निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन. बघा, बाबासाहेब काळाच्या किती पुढे आहेत. दिलेल्या संधीचं ते सोनं करतात आणि ते स्वतःसाठी नाही करत आहेत, तर ते कोणासाठी करतायत, तर स्त्रियांसाठी करतायत. आज एखादा व्यक्ती जेव्हा मंत्री होतो, मंत्री तर मोठी गोष्ट आहे, आज जेव्हा एखादा व्यक्ती साधा नगरसेवक होतो, नगरसेवक म्हणजे काय, नगरसेवकाने लोकांची सेवा करायची असते. लोकांच्या ज्या अडीअडचणी असतात, पाण्याच्या अडचणी असतील, रस्त्यांच्या अडचणी असतील, या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला केवळ दुवा म्हणून काम करणं म्हणजे नगरसेवक, म्हणजे आमदार, म्हणजे खासदार होय. बाबासाहेब मंत्री आहेत. आता सध्या मी असं म्हटलं, गल्लीतला साधा नगरसेवक देखील जेव्हा एखादं विशिष्ट पद धारण करतो तेव्हा तो फक्त स्वतःचं घर कसं भरलं जाईल याचा विचार करतो. बाबासाहेब काय करतायत, बाबासाहेब मजूर मंत्री होत आहेत आणि बाबासाहेब इथल्या व्यवस्थेतली सगळ्यात तळागाळातली जी बाई आहे, जी शोषित आहे, जी व्यवस्थेनं जिचं शोषण केलेलं आहे, जिचं कुटुंबाने शोषण केलेलं आहे, जिचं धर्माने शोषण केलेलं आहे, जिचं इथल्या सांस्कृतिक राजकारणाने जिचा बळी घेतलेला आहे, अशा स्त्रीसाठी बाबासाहेब तरतुदी करतायत कायदेशीररित्या. मी प्रसूती रजेबद्दल बोलले. बाबासाहेबांनी इथल्या खाणकामगार स्त्रीसाठी प्रसूती भत्ता आणि प्रसूती रजा ही तरतूद केली. मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, प्रसूती रजा, ज्याला मॅटर्निटी लीव्ह म्हटलं जातं, बाळंतपणात मिळणारी जी रजा आहे, आमच्या अनेक भगिनी इथे आज ही रजा अत्यंत आनंदाने उपभोगत आहेत. ही जी रजा आहे, ही जी मॅटर्निटी लीव्ह नावाची गोष्ट आहे, जी भारतीय संविधानामध्ये जिचा उल्लेख 42व्या कलमामध्ये केलेला आहे, ही जी तरतूद आहे, ही तरतूद करणारे बाबासाहेब हे जगातले पहिले व्यक्ती आहेत. माझ्या भगिनींनो, बाळंतपणाची रजा देणारे, बाई बाळंत झाल्यानंतर
ती प्रसूत झाल्यानंतर तिच्या शरीराची जी हानी झालेली आहे ती हानी भरून काढण्यासाठी आणि तरीही तिचं उदरनिर्वाहाचं साधन तिला सन्मानाने जगता यावं म्हणून ते टिकून राहण्यासाठी बाबासाहेब मॅटर्निटी लीव्ह नावाची गोष्ट, प्रसूती रजा नावाची गोष्ट, ही संकल्पना इथे रुजवताना दिसत आहेत. आणि फक्त रुजवत नाहीयेत तर जगाला मॅटर्निटी लीव्ह नावाची ही कन्सेप्ट बाबासाहेब देताना दिसत आहेत. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतात. 1948 साठी बाबासाहेब इथे कायदेमंत्री म्हणून पार्लमेंटमध्ये बसतात. नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांना कायदेमंत्री बनवलं जातं आणि बाबासाहेब ही संधी मिळाल्यानंतर बाबासाहेब काय करतायत, माझ्या भगिनींनो, माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बाबासाहेब जेव्हा कायदेमंत्री होत आहेत तेव्हा बाबासाहेब बघा काय करतायत. तर बाबासाहेब 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस काम करून, बघा 4 वर्ष 1 महिना आणि 26 दिवस सातत्याने, अविरतपणे, अखंडपणे अभ्यास करून, काम करून, शरीराची, मेंदूची झीज करून बाबासाहेब हिंदू कोड बिलची निर्मिती करतात. आता हिंदू कोड बिल म्हणजे काय? हिंदू कोड बिल म्हणजे हिंदूंचे जे कायदे, ज्या संहिता प्रदेशानुसार, जातींनुसार, समूहांनुसार, जमातींनुसार वेगवेगळ्या होत्या. भिन्न भिन्न प्रदेशामध्ये भिन्न भिन्न हिंदूंचे कायदे अस्तित्वात होते. भिन्न अशा ह्या सगळ्या संहिता, हे सगळे तुकडे बाबासाहेब एकत्र जोडतायत आणि हिंदू नावाची ही जी गोष्ट आहे जी कधीच एकजिन्सी नव्हती आणि हिंदू नावाची गोष्ट एकजिन्सी नसल्यामुळे, ती वेगवेगळी असल्यामुळे अशा अनेक जिन्सी गोष्टी, अनेक जिन्सी ही जी गोष्ट आहे जी अस्तित्वात नाहीये, म्हणजे मी हे म्हणणं अधिक प्रस्तुत राहील की हिंदू नावाची ही जी गोष्टच अस्तित्वात नाहीये, ही गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी राजकीय पटलावर तिला स्वतंत्र अशी ओळख मिळवून देण्यासाठी बाबासाहेब हिंदू कोड बिल नावाची गोष्ट इथे आणतायत. बाबासाहेब काय करतायत, ह्या हिंदू कोड बिलच्या माध्यमातून ज्या आमच्या हिंदू भगिनी आहेत, ज्या आमच्या हिंदू माता बहिणी आहेत, या हिंदू माता भगिनींसाठी बाबासाहेब काय करताना दिसत आहेत, तर बाबासाहेब पार्लमेंटमध्ये उभे राहतायत, एकमेव नेते. आमच्या हिंदू भगिनींसाठी, आमच्या त्या भगिनींसाठी ज्या आज अथर्व शीर्षाचं पठन करतात, आमच्या त्याच भगिनींसाठी बाबासाहेब हिंदू कोड बिल आणताना दिसत आहेत. बाबासाहेब पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये एकटे उभे राहताना दिसत आहेत आणि हिंदू कोड बिलाची मागणी करताना दिसत आहेत. मग हे हिंदू कोड बिल काय होतं, काय मिळणार होतं आमच्या हिंदू भगिनींना हिंदू कोड बिल आलं असतं तर? या हिंदू कोड बिल मध्ये बाबासाहेब हिंदू स्त्रियांसाठी घटस्फोटाचा अधिकार असावा अशी मांडणी करतायत. आमच्या हिंदू स्त्रियांना पोटगी मिळावी, मेंटेनन्स मिळावा अशी तरतूद बाबासाहेब हिंदू कोड बिलामध्ये करतायत. आमच्या हिंदू भगिनींना पुरुषांच्या बरोबरीने, भावांच्या बरोबरीने संपत्तीमध्ये, मालमत्तेमध्ये समान हिस्सा मिळावा याच्यासाठी बाबासाहेब पार्लमेंटमध्ये लढताना दिसत आहेत. बाबासाहेब काय करताना दिसत आहेत, बाबासाहेब आमच्या हिंदू भगिनींवर अन्याय होऊ नये म्हणून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा आग्रह धरताना दिसत आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजे कुठलाही हिंदू पुरुष आपली पत्नी जिवंत असताना वा अथवा कायदेशीररित्या तिला घटस्फोट न देता दुसऱ्या स्त्री सोबत विवाहबद्ध होऊ शकत नाही. असं झालं तर तो पुरुष हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतो आणि शिक्षेस पात्र ठरतो. म्हणजे बाबासाहेबांच्या लक्षात आलं की अरे ही जी पुरुष सत्ताक व्यवस्था आहे आणि मनुस्मृतीने जे सांगितलेलं आहे, बघा लिंक कशी आहे, मी मगाशी श्लोक वाचून दाखवला. मनुस्मृती असं म्हणते, बाईचा नवरा मेला तर बाईने लग्न करायचं नाहीये, पण पुरुषाची बायको मेली तर त्याने लगेच तिला जाळायचे, गाडायचे आणि लगेच लग्न उरकून टाकायचे. आणि बाबासाहेब काय करतायत, बाबासाहेब हे लक्षात घेत आहेत आणि बाबासाहेब द्विभार्या प्रतिबंधक कायदा करतायत. बाबासाहेबांच्या लक्षात येते की बाई जरी जिवंत असली तरी पूर्वीच्या काळी 4 बायका, 5 बायका, 6 बायका, 100 बायका एक पुरुषाला करण्याची अनुमती धर्मशास्त्र इथे देत आहे. आणि
हा त्या स्त्रीवर होणारा अन्याय आहे, माझ्या हिंदू भगिनींवर होणारा हा जो अन्याय आहे त्याचं निराकरण करण्यासाठी बाबासाहेब द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा आग्रह धरताना दिसत आहेत. आणि बाबासाहेब पार्लमेंटमध्ये मी सातत्याने असं म्हणतेय की एकटे हिंदू कोड बिल घेऊन उभे राहताना दिसत आहेत. आणि जेव्हा हिंदू कोड बिल आमच्या हिंदू भगिनींच्या हितासाठी, आमच्या हिंदू समूहासाठी हितकारक असणारा हिंदू कोड बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये बाबासाहेब आणतात तेव्हा इथल्या नेत्यांकडून त्याला विरोध केला जातो. आणि त्याच्या निषेधार्थ बाबासाहेब थांबत नाहीत, तर त्याच्या निषेधार्थ बाबासाहेब आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना दिसत आहेत. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करताना दिसत आहेत? शेवटाकडे येणार आहे मी. बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करताना दिसत आहेत? बाबासाहेब संविधानाची निर्मिती करताना दिसत आहेत. हिंदू कोड बिल हाणून पडलेले, पण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना भारताचा इतिहास, भारताचा भूगोल घडवण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एक नवीन असा समाज इथे जन्माला घातलेला आहे. मी असं म्हणते की बाबासाहेबांनी नवीन असा समाज इथे जन्माला घातलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब या राष्ट्राचे आधुनिक जनक आहेत. आणि म्हणून बाबासाहेब बाप आहेत. बाबासाहेब काय करतात? संविधानात आपण जर भारताचं संविधान बघितलं, भारतातल्या संविधानाचा सर्वात महत्वाचा जर भाग बघितला तर तो आहे ज्याला फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं, ज्याला मूलभूत कर्तव्य असं म्हटलं जातं. भारताचा नागरिक म्हणून असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जे मूलभूत अधिकार आहेत, हे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते मिळतात. आणि ते काय आहेत आणि त्यामध्ये स्त्रियांसाठी काय तरतुदी आहेत हे आपण बघणार आहोत. आपण जर मूलभूत अधिकारांमधलं कलम 14 बघितलं तर बाबासाहेब या कलम 14 मध्ये असं सांगतायत की कायद्यापुढे सगळे समान आहेत, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण असणार आहे. मनुस्मृतीचा जर आपण अभ्यास केला तर मनुस्मृती असं सांगते की प्रत्येक वर्णासाठी वेगळा कायदा असेल. म्हणजे वरच्या वर्गातल्या पुरुषाने जर काही गुन्हा केला आणि तोच गुन्हा जर खालच्या श्रेणीतल्या, खालच्या जातीतल्या पुरुषाने केला तर दोघांसाठी जी असणारी शिक्षा आहे ती वेगळी असणार आहे. बाबासाहेब कलम 14 मध्ये असं सांगतायत की सर्वांना इथे जो भारताचा नागरिक आहे, मग तो कुठल्याही जातीचा असू दे, तो कुठल्याही वर्णाचा असू दे, तो कुठल्याही वंशाचा असू दे, तो कुठल्याही लिंगभावातला असू देत, त्या सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळणार आहे. ते सगळे कायद्यापुढे समान दृष्टीने उभे राहणार आहेत. बाबासाहेब कलम 15 मध्ये असं म्हणतायत. बाबासाहेब कलम 15 देताना इथे असं सांगतायत की वंश, जात, धर्म आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिंग अशा कुठल्याही कशाच्याही आधारावर इथे भेदभाव केला जाणार नाही. बाबासाहेब कलम 16 मध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी, समान संधी देत आहेत. बाबासाहेब कलम 15 आणि 16 मध्ये असं सांगतायत की लिंगभावाच्या आधारावर ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे म्हणत कुठलाही कायदा फरक करणार नाही. स्त्रियांसाठी वेगळे कायदे असणार नाहीत, ते अन्यायी स्वरूपाचे असणार नाहीत. परंतु स्त्रिया हा वर्षानुवर्ष नागवला गेलेला घटक आहे. आणि म्हणून याच संविधानामध्ये 15(3) या कलमांमध्ये स्त्रियांसाठी राज्याने, राज्य संस्थाने, शासनाने, राज्यातल्या शासनाने, केंद्रातल्या शासनाने स्वतंत्र खास तरतुदी करायला हव्यात. आणि त्यासाठी स्त्रियांना आरक्षण दिलं जावं अशी तरतूद संविधानामध्ये बाबासाहेब देताना दिसतात. बाबासाहेब काय करतात? बाबासाहेब कलम 39 मध्ये स्त्री आणि पुरुष ह्या दोघांना समान वेतन मिळेल याची तरतूद भक्कमपणे करताना दिसतात. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांचाही कालखंड होता त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना समान वेतन मिळत नव्हतं. बाबासाहेब संविधानामध्ये असं सांगतायत स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन मिळेल, लिंगभावाच्या आधारे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. बाबासाहेब कलम 51A मध्ये अशी तरतूद करतायत, ते इथल्या नागरिकांना कर्तव्य आहे तुमचं असं बजावतायत या कलमाच्या माध्यमातून की महिलांचा अपमान होईल अशा ज्या कुठल्या आपल्या समाजामध्ये प्रथा अस्तित्वात आहेत, रूढी अस्तित्वात आहेत, या सर्व रूढींचं निराकरण करण्याची जबाबदारी, कर्तव्य इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे. बाबासाहेब संविधानाच्या 42व्या कलमामध्ये इथल्या स्त्रीसाठी
प्रत्येक जातीच्या स्त्रीसाठी तिच्या शरीराचा सन्मान करत मातृत्वाची रजा देताना दिसत आहेत, याची तरतूद करताना दिसत आहेत. बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून जी स्त्री इथे वर्षानुवर्ष नाकारली गेलेली आहे, या स्त्रीला एक व्यक्ती म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक नागरिक म्हणून, एका आधुनिक स्वतंत्र राष्ट्राची राष्ट्र घडवणारी महत्वाची जबाबदार अशी नागरिक म्हणून बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून इथल्या शोषित, पीडित, वंचित राहिलेल्या, धर्माने शोषित असलेल्या स्त्रीला जिचं नागरिकत्व अधोरेखित करतायत आणि जिला नागरिक म्हणून ते इंट्रोड्यूस करतायत, बाबासाहेब जिचं अस्तित्व नव्याने जिला समजावून सांगतायत, बाबासाहेब स्त्रियांसाठी काय करतायत. बाबासाहेबांनी संविधानामध्ये ही जी हमी दिलेली आहे, लिंगभाव समानतेची जी हमी दिलेली आहे, याचा पुरेपूर उपयोग करून स्त्रियांसाठी विविध कायदे इथे अस्तित्वात आलेले दिसतात. मग आपण जर बघितलं तर इथे स्त्रियांच्या विरोधात जे काही गुन्हे होतात यासाठी केलेल्या तरतुदी आहेत, यासाठी अनेक स्त्रियांसाठीचे कायदे आहेत. मग तो पोटगीचा कायदा असेल, घटस्फोटाचा कायदा असेल, डोमेस्टिक व्हायलन्स सारखे ऍक्ट उदयाला आलेले आहेत. हिंदू कोड बिल बद्दल आपण बोललो, मी असं म्हटलं की बाबासाहेब एकट्याने उभे राहिले आणि हिंदू कोड बिल अस्तित्वात आणणं त्यांना जमलं नाही, कारण ते एकटे पडले पार्लमेंटमध्ये. परंतु बघा गंमत कशी आहे, जो राजकीय समूह होता, जे बाबासाहेबांचे वैचारिक राजकीय विरोधक होते, त्यांनी बाबासाहेबांना एकटं पाडलं आणि ज्यांनी हिंदू कोड बिल हाणून पाडलं. परंतु पुढच्या काळामध्ये हिंदू कोड बिलातल्या तरतुदी राबवण्याखेरीज यांच्या पुढे पर्याय राहिला नाही. आणि आता जे आपण बघतो आहेत, बाबासाहेब स्त्रियांसाठी घटस्फोटाच्या अधिकाराबद्दल बोलत होते, पोटगीच्या अधिकाराबद्दल बोलत होते, प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा याबद्दल बोलत होते. या सगळ्या तरतुदी कायद्याने इथे अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. आता जर आपण बघितलं तर स्त्रियांसाठी मी असं म्हणते की स्त्रियांसाठी अनेक कायदे अस्तित्वात आलेले आहेत, अनेक कायदे नव्याने अस्तित्वात येत आहेत. स्त्रीवादी चळवळींकडून स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी रोज इथे आवाज उठवले जात आहेत, रोज इथे बोललं जात आहे. आपण जर बघितलं आता मध्यंतरी बलात्काराच्या काही घटना घडलेल्या आपल्याला दिसतात. बलात्काराच्या घटना झाल्यानंतर इथे बलात्काराच्या कायद्याबद्दल बोललं जातं. मग हा जो बलात्काराचा कायदा आहे, मग या बलात्काराच्या कायद्यामध्ये कशा सुधारणा अधिकाधिक व्हायला हव्यात, शिक्षेच्या तरतुदी अधिक कशा कडक व्हायला हव्यात, असं समाजातूनही चर्चा घडताना दिसतात. जर इथे भारताचं संविधानच अस्तित्वात नसतं, जर भारतीय संविधानाने लिंगभाव समानतेची हमी दिली नसती, तर बलात्कारासारखे कायदे इथे अस्तित्वात आले नसते. बाबासाहेबांच्या संविधानाने स्त्रीला जर नागरिकत्वाचा दर्जा मिळवून दिला नसता, तर इथली जी स्त्री आहे, जी स्त्री आम्हालाही मंदिरात जाण्याचा समान हक्क आहे असं म्हणत जी स्त्री उभी राहते, शबरीमाला सारख्या केसमध्ये जी स्त्री सुप्रीम कोर्टात जाते आणि सुप्रीम कोर्ट खडसावतं. बघा, सुप्रीम कोर्ट धर्मशास्त्राला खडसावतं की भारतीय संविधान इथल्या स्त्रीला मानव्याचा दर्जा देत आहे, मंदिरात जाणं हा स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो कुठलाही धर्म, कुठलंही धर्मशास्त्र, धर्माचे कुठलेही ठेकेदार हिरावून घेऊ शकत नाहीत, असं इथलं सर्वोच्च न्यायालय चक्क धर्माला खडसावताना दिसतंय. हे दुसरं तिसरं कशामुळे नाही, जर बाबासाहेबांचं संविधान आणि त्यातली कलमं, त्यातल्या तरतुदी जर इथे अस्तित्वात नसत्या, तर सर्वोच्च न्यायालयाला, धर्मशास्त्राला खडसावण्याची ताकद मिळाली नसती. स्त्रियांसाठीचे अनेक कायदे इथे आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचारासारखे कायदे आहेत. म्हणजे स्त्रीवर जर हिंसाचार होत असेल, लैंगिक हिंसाचार होत असेल, शारीरिक भावनिक तिचा छळ होत असेल, तर कायद्यामध्ये तरतुदी आहेत. स्त्रिया त्या तरतुदींचा पुरेपूर उपभोग घेताना सध्या दिसत आहेत. आत्ता जे प्रकरण सुरू आहे, आपण रोजच बघतो आहोत की एका हॉस्पिटलनं, पुण्यातलं जे उच्चभ्रू असं जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलने एका स्त्रीचा बळी घेतलेला आहे. न्यायालय ती केस आता उभी राहत आहे आणि स्त्रीच्या या पार्श्वभूमीवर स्त्रीचं
जे काही स्त्रीचं जे आरोग्याचा जो हक्क आहे, स्त्रीचा जो हेल्थ राईट आहे, जो फंडामेंटल राईट आहे, या फंडामेंटल राईट बद्दल मांडणी केली जात आहे. जर संविधान अस्तित्वात नसतं, बाबासाहेबांनी स्त्रियांना संविधानात स्थान दिलं नसतं, तर आज आम्ही जे आमच्या फंडामेंटल राईट्स बद्दल बोलतोय, जे आम्ही आमच्या हेल्थ राईट बद्दल बोलतोय, 2-3 दिवसांपूर्वी गर्भपाताच्या कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून टिप्पणी आलेली आहे. गर्भपाताचा जो हक्क आहे, याबाबत स्त्रियांच्या ज्या मागण्या आहेत, लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्यानंतर जे हक्क आहेत, ज्या शिक्षा गुन्हेगाराला व्हायला हव्यात, हे जे सगळे इथे नव्यानं उभं राहिलेलं आहे. स्त्रिया नव्याने बोलता आहेत, अधिकाधिक हक्कांची मागणी करता आहेत, कायद्याची चिकित्सा करता आहेत, कायद्यात अधिकाधिक विस्तार व्हायला हवात, याच्या नव्या नव्या मागण्या इथे येत आहेत. ह्या मागण्या करण्यासाठी जी सुपीक जमीन उपलब्ध करून दिलेली आहे, ती संविधानाने दिलेली आहे. जर इथे संविधानच अस्तित्वात नसतं आणि संविधानाने स्त्रियांना, मी वारंवार असं म्हणते, स्त्रियांना नागरिक म्हणून समानतेचा दर्जा दिला नसता, स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करायला हव्यात, याची मांडणी संविधानात झाली नसती, तर आता स्त्रियांसाठी जे काही कायदे आहेत, जे काही त्यांचे राईट्स आहेत, हे कुठलेही राईट्स, हे कुठलेही अधिकार उपभोगण्यासाठी भारतातली कुठलीही स्त्री ही पात्र ठरली नसती. आणि म्हणून बाबासाहेब इथल्या स्त्रियांसाठी काय करतात? मला असं वाटतं की वेळेचं बंधन आहे. आपण सगळे इतका वेळ इथे उपस्थित राहिला आणि मला साथ दिली आहे तुम्ही. मी सुरुवातीलाच म्हटलं की विचारांचं हे पुष्प आहे, आपण एकमेकांच्या साथीने हे विचारांचं पुष्प फुलवणार आहोत आणि तुम्ही मला साथ दिलेली आहे इथे थांबून. थोडक्यात बाबासाहेब आमचे उद्धारकर्ते कसे आहेत, आम्हा स्त्रियांचे बाबासाहेब मुक्तिदाते कसे आहेत, या विषयाला, या अत्यंत व्यापक अशा विषयाला हात घालण्याचा, स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज मी इथे तुमच्या पुढे साधारण 1.5 ते 2 तास बोलते आहे, अत्यंत निर्भीडपणे माझे विचार व्यक्त करते आहे. हे बोलण्याची ताकद, हे बोलण्याची हिंमत, हे बोलण्याचा विश्वास मला फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे. कुठलेही हक्क, कुठलेही स्वातंत्र्य मला कुठल्याही धर्माने, कुठल्याही प्रेषिताने, इतर कोणीही उपलब्ध करून दिलेलं नाही. मी धर्माच्या विरोधात बोलले, धर्माच्या विरोधात बोलण्यापेक्षा मी धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. जर इथे संविधान अस्तित्वात नसतं आणि धर्माचे कायदे अस्तित्वात असते, तर धर्माची चिकित्सा करण्याचे परिणाम म्हणून कदाचित माझी जीभ छाटली गेली असती, कदाचित माझ्या कानामध्ये तापलेले शिसे ओतले असते. पण बाबासाहेबांचं संविधान इथे मजबूतपणे या भूमीमध्ये उभा आहे, ते माझ्या पाठीशी आहे. इथल्या प्रत्येक जातीतल्या, प्रत्येक वर्गातल्या, प्रत्येक समूहातल्या बाबासाहेबांसाठी ज्या स्त्रिया कृतज्ञता व्यक्त करतात, अथवा ज्या स्त्रिया बाबासाहेबांसाठी कृतज्ञ आहेत, अशा सगळ्याच स्त्रियांसाठी बाबासाहेबांचं संविधान भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहत आहे. कितीही मोठा व्यक्ती इथे, कितीही मोठ्या पदावर बसलेला असू देत, कुठल्याही पदावर तो असू देत, किती मोठी शक्ती इथे अस्तित्वात असू दे, त्याच्याशी झुंजण्याचं जे बळ आहे, अन्यायाच्या विरोधात बोलण्याचं जे बळ आहे, संघर्षाचं जे बळ आहे, ते जर आम्हा स्त्रियांना कोणी दिलं असेल तर ते इथल्या भारतीय संविधानाने, म्हणजेच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांचे हे जे ऋण आहे, त्याच्यातून इथल्या स्त्रिया कधीच उतराई होऊ शकत नाहीत आणि त्यांनी तसा प्रयत्नही करण्याची गरज नाही. बाबासाहेबांचं हे जे ऋण आहे, बाबासाहेबांनी केलेलं हे जे कार्य आहे, याच्याबद्दल जर इथल्या महिलांना, इथल्या स्त्रियांना, भारतातल्या स्त्रियांना जर कृतज्ञता व्यक्तच करायची असेल, तर जाता जाता फक्त एवढंच बोलेल, सध्याचा
जो भयान असा काळ आहे, जी अंधकारमय अशी जी रात्र आहे, धर्म पुन्हा डोकं वर काढतो आहे. मैत्रिणींनो, भगिनींनो, भावांनो, चळवळीतल्या माझ्या सहकाऱ्यांनो, धर्म नावाची विषारी गोष्ट पुन्हा एकदा आपला फणा काढून उभी राहिलेली आहे. पुन्हा एकदा भयान अशी रात्र सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा स्त्री स्वातंत्र्य न अर्हती याच्याकडे इथल्या स्त्रियांच्या जनजीवनाचा प्रवास सुरू झालेला आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. ह्या भयान अंधाराला आपल्याला वेळीच चिरावं लागेल. इथला जो विषारी धर्मांध असा जो साप इथे फणा काढून उभा राहिलेला आहे, याची नांगी, याचा फणा आपल्याला ठेचावा लागेल. आणि ह्याला ठेचण्याचं सामर्थ्य, याला ठेचण्याचं बळ जर कुणात असेल तर बाबासाहेब सांगून गेलेत, व्यवस्था जर डोक्यावर उभी करायची असेल तर त्यासाठी इथल्या तळागाळातली स्त्री गरजेची आहे, तिचा सहभाग गरजेचा आहे. आणि बाबासाहेबांच्या या 135व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या निमित्ताने आपण हा निर्धार करूयात की हा जो भयान काळ आहे, पुन्हा एकदा पारतंत्र्याकडे आम्हाला घेऊन जाणारा हा जो काळ आहे, आमचं संविधान इथे उद्ध्वस्त करण्यासाठी इथे धर्मांध शक्ती टपलेल्या आहेत. या शक्तींचा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. आपल्याला भक्कमपणे आपल्या हातामध्ये संविधान घेऊन रस्त्यावर उतरायचं आहे. संविधानाची कास आपल्याला सोडायची नाहीये. आपल्या हातामध्ये धर्मशास्त्र दिली जातील, आपल्याला शिकवले जातील सणवार कसे करायचे, आपल्याला सांगितलं जाईल व्रतवैकल्य कशी करायची, आपल्याला अडकवलं जाईल. जाता जाता मेन्शन करून जाते, ऑब्झर्व केलेलं आहे. काल परवाच रामनवमी झाली. यापूर्वी कधीच रामनवमीच्या निमित्ताने स्त्रियांच्या मिरवणुकी निघाल्या नव्हत्या. आमच्या हिंदू भगिनींच्या मिरवणुकी कधी निघाल्या नव्हत्या. या वर्षीपासून ही सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा आमच्या हातामध्ये आम्हाला हीन लेखणारी, आमचा दर्जा, आमचं मानव्य नाकारणारी धर्मशास्त्र दिली जात आहेत. ही धर्मशास्त्र आम्हाला उपयोगाची नाहीयेत. आम्हाला आमच्या हातामध्ये फक्त आणि फक्त संविधान घेऊन पुढे जावं लागणार आहे. आणि हीच 135व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना खरी त्यांच्या वैचारिक वारसदारांची विचारांची आदरांजली ठरणार आहे, ही आशा व्यक्त करते आणि आपली रजा घेते. पुन्हा एकदा बहुजन संघटकचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी मला विचारपीठ उपलब्ध करून दिलं. इतके छान असे श्रोते त्यांनी मला उपलब्ध करून दिले. बहुजन संघटकचे आभार व्यक्त करते. इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींचे, माझ्या मित्रमैत्रिणींचे, चळवळीतल्या सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण आणि क्रांतीपूर्ण जय भीम.